विराजस सावकाश सावकाश. काय झालं? माझं काही राहिलं का? विसरलो का मी काही? नाही रे, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा, बिराजदारांना इथे आणण्याची खरंच गरज नाहीये. गरज नाहीये? माई, तुम्हाला माहितीये ना हे राधाचं केवढं मोठं स्वप्न आहे ते. या मसाल्याला एकदा मोठी ओळख मिळाली ना माई, की तुम्ही बघा राधाचा आणि तुम्हा सगळ्यांचा केवढा फायदा होईल ते. तुझं म्हणणं बरोबर आहे विराजस. आपण 2 वेळेला प्रयत्न केले, नाही झालं. आता नियती जर पुन्हा पुन्हा यात मोडता घालत असेल तर आपण याला संकेत समजायला हवा ना. स्पर्धेला गेली, हारली, तिथे त्यांच्या घरी गेली, तिथेही काही नाही झालं. मग यामागे काहीतरी कारण असेल ना रे. आपण का उगाच तिला बळजबरी करायची? कारण तिची इच्छा पूर्ण होण्यासाठी, तिचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तिच्या कष्टांचं चीज होण्यासाठी. अरे होईल, त्यासाठी हा एकच मार्ग नाहीये माई, पण इच्छा तर आहे ना. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा एकच मार्ग आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही. त्या कांताबाईंना पण तर पैसे द्यायचे, ते कुठून आणणार? माई, राधाबद्दलची तुमची काळजी मला कळतीये, ती स्वाभाविक आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तिला फसवलं नाही. तिचाच काहीतरी गैरसमज झाला आणि हे सगळं. माई, मी सांगतोय ना तुम्हाला, एकदा का हा मसाला तिथे पोहोचला ना की मग तुम्ही बघा, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, राधाचं स्वप्न पूर्ण होईल. मी तिला या अडचणीत टाकलंय, मग मीच तिला या अडचणीतनं बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला प्लीज एक संधी द्या. येतो माई. काय दिसते यार ही राधा, जलपरीच नुसती. जग्गू शेठ, हा, काय काम होतं का तुमचं? हा हा, कांताताईला जाऊन सांग राधा पैसे देत नाही म्हणून. हो, पण आपण तर अजून तिच्याकडे गेलोच नाहीये. सांगितलं तेवढं करायचं. कांताताईला जर कळलं की पैसे देत नाही तर तिला घराबाहेर काढेल ना. आपल्याला तेच तर पाहिजे. जा पटकन जा. हो, राधाला आपल्या जाळ्यात अडकवायला एवढं तर करावंच लागेल ना जग्गू शेठ. पुढच्या 2 तासात विजेंद्र बिराजदारांना तुझ्या समोर हजर करीन, शब्द आहे माझा. बाबा चाललेत का? हो. कुठे? गावच्या फॅक्टरीत चाललोय आम्ही. अरे हा, ठीक आहे. हो हो. बाबा बाबा ठीक आहे, होईल ते पूर्ण. बाबा, तुमचं आत्ता जाणं गरजेचं आहे का? हा काय प्रश्न आहे? काम आहे म्हणून निघालोय. काय झालं? तुम्ही प्लीज आत्ता त्या मसाल्याची चव घ्यायला येऊ शकता? आत्ता? हा. विराजस, अरे साहेब असे कसे येतील? त्यांचं दिवसभराचं स्केड्यूल ठरलेलं असतं ना, आणि त्यांच्या स्केड्यूल मध्ये आज हे नाहीये. बिराजदारांसाठी लोक वर्ष थांबतात, त्यांना थांबायला सांगतो. बरोबर ना साहेब? हो हो बाबा, पण विराजस, त्यांना वेळ दिली होती.
ते थांबले नाही आणि परतही आले नाहीत. सो आता नाही नाही बाबा, ऐका ऐका, मला सगळं मान्य आहे, पण त्या दिवशी तिचा ऍक्सिडेंट झाला होता, नाहीतर ती वेळेत. बिराजदार, प्रत्येकाची कारणं जर असं आपण सांभाळत बसलो ना तर आपल्याला हा बिझनेस बंद करावा लागेल. माझा वेळ इतर कशाही पेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यावेळी वेळ दिली होती, त्यावेळी वेळ होता. आता चंदूशेठ, मी जरा जाऊन येते. कुठे चाललीस? देवळात जाऊन येते. तेवढ्यात? अगं ते बिराजदार येणार आहेत ना, नंतर जा. मला दिसत नाही, काय करू मी थांबून? तसाही माझा काही उपयोग नाही. जाऊन येते मी देवळात. नाही आले ते तर फार बरं होईल. माईन, अगं चल ग लवकर. आले रे, थांब जरा. चंदूशेठ, काय करताय? अगं आवराआवरी करतोय. बिराजदार येणार आहेत म्हणूनच ना? हो. नाही म्हणजे तिथं करायलाच पाहिजे ना. चंदूशेठ, काय चंदूशेठ? अगं पैठणकरांकडे करायचो ना रोज साफसफाई. चंदूशेठ, तुम्हाला खोटं अजिबात बोलता येत नाही, एवढं तरी लक्षात ठेवा. अहो नका करू, ते कुणीही येणार नाहीये. हे काय बोलतेस तू? तो ड्रायव्हर आहे ना, तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तो फक्त मोठ्या मोठ्या बाता करतो, दुसरं काहीही येत नाही त्याला. त्याच्यामुळेच सगळी गडबड होते. त्याच्यामुळेच इतका गोंधळ चाललाय माझ्या आयुष्यात. आता बघा ना, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, नवीन प्रॉब्लेम्स निर्माण करतोय. तुम्हाला खरंच सांगते, मी कुणी येणार नाहीये. तुम्ही नका करू हे. तुम्ही खरंच बसा निवांत. मी जरा जाऊन आलेच. कुठे चाललीस? दुसरं कोणीही येणार नाही, पण कांता मावशी त्या मात्र नक्की येतील. पैशाची सोय व्हायला हवी ना. नको नको, तू नको जाऊस. कसं तू गेलीस आणि ते बिराजदार साहेब आले तर मी एकटाच असेल ना, आणि मी गोंधळून जाईल ग. तू थांब ना, नंतर जा. चंदू शेठ, हो तो वाटेल ते बोलतो. तोही येणार नाहीये आणि बिराजदार सुद्धा येणार नाहीये. त्याच्या मनाला येईल तो ते बोलतो. तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मी जाऊन आली आहे त्यांच्याकडे, मला हकलून दिलं त्यांनी. बाद झालेला मसाला ते बघत सुद्धा नाही, उभं पण नाही केलं त्यांनी मला. आता कशाला येतील ते? हे ड्रायव्हर आला वाटतं. ड्रायव्हर आला. आता हकलतेच याला. बिट्टी बिट्टी. बिराजदार साहेब. बिट्टी, तो बोललेला ना, मग घेऊन आला. या या साहेब, या या.
या. साहेब ये. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार, मी राधा आणि हे मी 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 चंदू शेठ. हा बिट्टी, साहेबांना मिसळ वाढायची आहे ना? हा? मिसळ. हा हो. मी आलेच. हा आलेच. सुमित कुठे राहिलं? तुम्ही काय म्हणालात का? नाही, काही नाही. या. सॉरी, ते महत्वाचा कॉल होता कंपनीत. तू कागदपत्र आणलेस ना? हो साहेब. चंदू शेठ कसे काय लागते? अगं ड्रायव्हर घेऊन आला, त्याने त्याचा शब्द खरा केला. बिट्टी, त्यांना मिसळ किती तिखट चालेल विचारूया का? हो हो हो. बाबा ते जागा साधी आहे पण मसाला बेस्ट आहे. नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो की अशी चव तुम्ही कधीही कुठेही घेतली नसेल. आणि तसंही जागा महत्वाची नाही ना, चव महत्वाची. तुम्हीच म्हणता की ग्रेट टेस्ट कम्स फ्रॉम एनिवेअर, सो मी जरा सुमित. हा साहेब. विराजस म्हणतोय तसं जर खरंच हा मसाला उत्कृष्ट असेल तर आपण तो लगेच घ्यायचा. हो साहेब. एका मिनिटात आलो. हॅलो. साहेब, साहेब, ते तुम्ही मिसळ तिखट खाणार का? नेहमी करता तशीच करा. जेवढा मसाला वापरता तेवढाच वापरा. बिट्टी. हा. येते. बिट्टी, हा. साहेब म्हणतायत तू जशी नेहमी झणझणीत बनवते ना तशी मिसळ बनव. हा? हो. हा कुठे राहिला परत? अजून कोणी येतंय का? नाही, कोणी नाही. सर, माझा तर विश्वासच बसत नाहीये तुम्ही आमच्याकडे आलात. मला तर अजूनही हे स्वप्नासारखंच वाटतंय. हो हो. या ना तुम्ही, चला या. हा या सर, प्लीज या. चला.
या बसा बसा. हा, बसा. तुमच्या हाताला काही लागलंय का? मी सायकलवरून पडले. सायकलवरून पडली? सायकलवरून पडली? याने तर काही दुसरंच सांगितलं होतं. ती सायकल जपून चालवत नाही असं तुम्हाला कळलं तर तुम्ही रागवाल ना, म्हणून मी हे असं सांगितलं त्यांना. ते मी रागवेल म्हणून. बसा ना तुम्ही, बसा. बसा सर. नाही, तुम्हाला या अशा हाताने मिसळ बनवता येईल ना? हो जमेल ना. जमेल जमेल. बसा सर, प्लीज बस. बस रे. नको. म्हणजे सरांना बसू दे ना, ऐस पैस छान मोकळं ढाकळं. तू आतमध्ये बस. नाही, काही हरकत नाही. बस. अरे बाप रे, झालं. मी जर त्यांचा मुलगा आहे असं बाबा काही म्हणाले तर काही खरं नाही. तेव्हा प्लीज त्यांनी काही बोलायला नको. काय झालं? बस ना. कशाला इथे कशाला ना. तो आत बसेल ना. तुम्ही इथे बसा. तुम्ही मोठे आहात, मोठे मालक आहात आणि हा ड्रायव्हर ना. मी बसतो. ते मी सरांच्या शब्दाबाहेर नाही ना. तेव्हा काय करायचं या मुलाचं? मालकाच्या शेजारी बसतो. ते तुम्हाला ते साधं पाणी देऊ की ते निर्मल वॉटर? मिनरल वॉटर. हा ते देऊ. हा ते देतो. ते साहेबांना मिसळ देताय ना? हो आणते ना, आणते सर. बफ बॉटल. चंदू शेठ, याला अक्कल नाहीये की जन्मापासून बावळटच आहे हा. बेटी, अगं काय झालंय तुला? एवढ्या मोठ्या माणसाला बावट म्हणतेस? चंदू शेठ, ड्रायव्हर बद्दल बोलते मी. अच्छा, ड्रायव्हरला. विराजस, हा बाब. तुझ्याकडे या मसाल्याची रेसिपी आहे ना? रेसिपी नाही बाबा. नाही? अरे मग इतके दिवस केलंस काय तू? हा सगळंच विसरला का? असा काय बघतोय हा? त्यांच्या शेजारी असा बसलाय जसा राजपुत्रच आहे. हो, मालका शेजारी ड्रायव्हरला बसणं शोभतं का? त्याच मुलगा आहे का? तू मुलगा आहेस माझा, म्हणून तुझ्यासाठी सगळी कामं सोडून आलो मी. हे असं अर्धवट काम जर त्या अनाथाच्या पोरानी राजवीरनी केलं असतं ना, तर त्याला माफ नसतं केलं मी. अगं, त्यांनी आता त्यांना माफ केलं. केलं असेल. आणि ते काय तुझ्या आणि माझ्यासारखे साधे नाहीत. मोठा माणूस आहे तो. हा, त्यांचं मन पण मोठं आहे. म्हणून तू स्पर्धा हरली तरी तुला संधी देता येत ना. ही शेवटची संधी आहे, लक्षात ठेव.
बाबा ते मी जरा आत हे जाऊन वॉशरूम